रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज दिनांक 20 डिसेंबर 2025 आणि आपण आजच्या 50व्या दिवसाच्या पडावाला आपण गायत्री मंदिर करोली या ठिकाणच्या मां नर्मदा सेवा आश्रमातून सुरुवात करतोय. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि थंडी नेहमीप्रमाणेच खूप जास्त आहे. या आश्रमातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा डाव्या बाजूचा मार्ग आहे. काल आपण या आश्रमात थांबलो होतो. त्या ठिकाणी आपण जे विरार वरून आपल्याला ताईंनी 500 रुपये पाठवले होते आणि प्रदीप खैरनार यांनी 501 रुपये पाठवले होते. असे मिळून 1001 रुपये आपण काल या आश्रमात दिलेले आहेत सेवा म्हणून, आणि त्याचा स्क्रीनशॉटही आपण दोघांनाही पाठवलेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्यांचे मनापासून आभार आणि नर्मदा मैया चरणी आपण प्रार्थना करूयात की त्यांना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव म्हणून. रामकृष्ण हरी नर्मदे हर. डाव्या बाजूला मार्गस्थ झाल्यानंतर हा गावातून जो रस्ता जातोय त्या रस्त्याने सरळ सरळ जायचंय, कुठेही वळायचं नाही. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मुख्य चौकातून सुद्धा सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यानंतर बघा एक सरळ रस्ता गावात चाललाय आणि हा मुख्य रस्ता ज्या मार्गाने चाललाय त्या मार्गाने आपल्याला जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गावातल्या या चौकामध्ये नर्मदा मैयाचं मंदिर आहे, त्याचं आपण दर्शन घेऊयात. नमामि देवी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे. आणि या ज्या मुख्य रस्त्याने आपण पुढे मार्गस्थ होतो त्यांनी मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्या चौकातून पुढे आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा 2 रस्ते लागलेत. तर त्यातले आपल्याला सरळ मार्गाने म्हणजे उजव्या बाजूच्या मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमापासून साधारण 1 ते 1.25 किलोमीटर आल्यानंतर हा करोली गावाचा मुख्य चौक लागतो. या चौकातून आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. डावीकडे वळाल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे. हा मुख्य रस्ता दिसतोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदे हर बेटा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण या डाव्या बाजूला वळालो करोलीच्या चौकातनं, तर हा जो सरळ रस्ता आहे हा मनावरला जातो. तर सरळ रस्त्याने आपल्याला साधारण 1.5 किलोमीटर पुढे यायचंय. 1.5 किलोमीटर पुढे आल्यानंतर एक पहिला चौक लागतो. बारीक रस्ता आहे डाव्या आणि उजव्या बाजूला. अशा प्रकारचा हा चौक लागतो पहिलाच. या चौकातून आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. उजव्या बाजूला मार्गस्थ झाल्यानंतर हा बाकानेर या गावाकडे हा मार्ग जातो. अजंदा या मार्गे, म्हणजे पहिल्यांदा अजंदा गाव लागेल आणि तिथून बाकानेर लागेल. काय होतं, थंडीच्या दिवसामध्ये धुकं खूप जास्त असतं आणि त्या धुक्यामुळे आपल्याला इथले बोर्ड वगैरे दिसत नाहीत किंवा रस्ते पण दिसत नाहीत आणि माणूस सरळ मार्गस्थ होत राहतो. आणि सरळ जर मार्गस्थ झाला तर तो पुढे मनावर या गावाकडे जातो आणि मनावर गावाकडनं जर यायचं म्हटलं तर परत 10 ते 15 किलोमीटरचं अंतर आपलं वाढतं. त्याच्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की करोलीतून साधारण 1.5 किलोमीटर आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 1.5 किलोमीटर आपण या रस्त्याने आतमध्ये आलोय. तर या ठिकाणी बडगाव खेडी म्हणून गाव आहे. या गावाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे, बडगाव खेडी. सरळ मार्गस्थ आहोत आपण या मुख्य रस्त्याने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचं हे गाव आहे बडगाव खेडी. या गावातून आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या सरळ मार्गाने आपण पाठीमागच्या गावातून साधारण 2 किलोमीटर मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक मंदिर लागतंय. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. राम हनुमान मंदिर आहे, आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन येऊया. सुंदर अशी पंचमुखी हनुमान मूर्ती आहे. जय श्रीराम, जय बजरंग बली, जय हनुमान. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मंदिराच्या परिसरातच छोटासा आश्रम आहे या ठिकाणी परिक्रमावासींच्या सेवेसाठी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी मंदिराच्या बाहेरच शिवलिंग आहे. आपण नंदी महाराजांच्या परवानगीने त्यांचे दर्शन घेऊयात. सुंदर असं शिवलिंग आहे, पिंपळाच्या झाडाखाली स्थित आहे. ओम नमः शिवाय.
ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. जोधपूर गावातील ह्या पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊन त्या ठिकाणी स्थित असणाऱ्या शिवलिंगाचंही दर्शन घेऊन आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. जो आपला मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्यानेच आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारचा हा आपला मुख्य मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मंदिरातून दर्शन घेऊन थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक चौक लागलेला आहे. त्या चौकातूनही आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी बघा जोधपूर गावाची कमान आहे. या कमानीतून आतमध्ये जायचं नाही आपल्याला सरळ बाकानेर या गावाच्या दिशेने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. तो पाठीमागचा जोधपूर कमानीचा जो चौक होता त्या चौकातून थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक छोटंसं हॉटेल आहे. त्या ठिकाणी सर्व परिक्रमावासियांना स्वखर्चाने बालभोग आणि चाय प्रसादी दिली जाते. तर या ठिकाणी आपण त्यांच्या आमंत्रणाचा मान ठेवून बालभोग स्वीकारला आणि पुढे मार्गस्थ होत आहोत. आपल्याला 2-3 दिवसापूर्वी दीपाताई व्यवहारे यांनी त्यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त 501 रुपये पाठवले होते. तर ते आलेले 501 रुपये आपण या छोट्याशा दुकानामध्ये सेवा करण्यासाठी म्हणून त्यांना दिलेले आहेत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आणि त्याचा स्क्रीनशॉट त्यांना पाठवण्यात आलेला आहे. त्यांचे खूप खूप आभार. नर्मदा मैया चरणी आपण प्रार्थना करूयात की त्यांना, त्यांच्या मुलीला, त्यांच्या सर्व कुटुंबाला सदैव सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव म्हणून. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आपला हा पुढचा मार्ग चालू आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. काल संध्याकाळी साधारण 7:30 ते 8 वाजता आपल्याला अरविंद कटुडिया साहेबांनी 1001 रुपये पाठवलेले आहेत. नर्मदा मैयाचे भक्त आहेत ते. त्यांनी 2021-22 मध्ये नर्मदा मैयाची मोठी परिक्रमा केली होती. आता त्यांना पुन्हा परिक्रमा करायची आहे. पण त्यांची 3 मुलं आहेत आणि त्यांच्या लग्नाच्या बाबतीत गोष्टी चालू आहेत. म्हणजे लग्न जुळवाजुळवीच्या गोष्टी चालू आहेत. त्या 3ही मुलांच्या लग्नातून लवकरात लवकर बाहेर पडून त्यांना पुन्हा एकदा नर्मदा मैयाची परिक्रमा करण्याची तीव्र अशी इच्छा आहे. आपण नर्मदा मैया चरणी विनंती करूयात की त्यांच्या 3ही मुलांचे लग्न लवकरात लवकर होऊ देत, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत. त्याचबरोबर त्यांना व त्यांच्या सर्व कुटुंबियांना सदैव आनंद, सुख आणि समाधान यांची प्राप्ती होऊ देत, अशी आपण नर्मदा मैया चरणी प्रार्थना करूयात आणि त्यांचे मनपूर्वक आभार मानूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्यांनी पाठवलेली सेवा आश्रमात किंवा गरजू ठिकाणी दिल्यानंतर त्यांना त्याचा स्क्रीनशॉट पाठवण्यात येईल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण आपण 10 किलोमीटर मार्गस्थ झालोय करवली येथील गायत्री मंदिरातल्या आश्रमामधून. पुढे आपल्याला या ठिकाणी अजंदा गाव सुरुवात झालेला आहे. आता आपल्याला या अजंदा गावातूनही पुढे मार्गस्थ व्हायचंय बाकानेर या गावाकडे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गावात थोडंसं आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला माता देवीचं मंदिर आहे. हे या मंदिरात आपण जाऊन दर्शन घेऊयात आणि पुढं मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी पुढे आल्यानंतर एक चौक लागलेला आहे. त्या चौकातून सरळ पुढे मार्गस्थ व्हायचं आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने थोडंसं पुढे आल्यानंतर डावीकडे वळायचं आपल्याला. डावीकडे वळाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मंदिराचं दर्शन होतंय. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. खूप मोठं मंदिर आहे हे. या गावातलं अजंदा गाव आहे हे. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. या ठिकाणी हे मंदिर 3 थरात आहे. खाली लक्ष्मीजी आहेत, मधल्या मजल्यावरती दुर्गा देवी आहेत आणि वरती सरस्वती देवी आहेत. आपण दर्शन घेऊयात जाऊन आतमध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सुंदर असं लक्ष्मी माताचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होतंय. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। रामकृष्ण हरी नर्मदे हर। लक्ष्मी माता की जय। तिथून बाहेर येऊन आपण दुसऱ्या मजल्यावरती जाऊयात। या ठिकाणी दुर्गा माता आहेत। जय दुर्गा माँ। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय माता दी। रामकृष्ण हरी नर्मदे हर। इथून आतमधूनच वरती जाण्यासाठी जिना आहे, तिथून आपण वरती जाऊयात। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या तिसऱ्या मजल्यावरील मंदिरात आपण आलोय। या ठिकाणी सरस्वती देवी आहेत, त्यांचं आपण दर्शन घेऊयात। जय सरस्वती माँ। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय माता दी। रामकृष्ण हरी नर्मदे हर। खूप सुंदर असं मंदिर आहे। या ठिकाणी 3 थरांमध्ये हे मंदिर आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणी थोडक्यात हे गायत्री मंदिरच आहे असं म्हणावं लागेल। मंदिराच्या मुख्य द्वाराच्या उजव्या बाजूलाच या ठिकाणी नर्मदेश्वर शिवलिंग स्थित आहे, त्याचं आपण दर्शन घेऊयात नंदी महाराजांच्या परवानगीने। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। खूप भव्य असं मंदिर आहे। 3 थरांमध्ये हे मंदिर आहे। थोडक्यात गायत्री माताचंच मंदिर हे तयार झालं असं म्हणता येईल। ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणी आपण दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत। मंदिरातून बाहेर पडल्यानंतर जो रस्ता आहे उजव्या बाजूचा, त्या रस्त्याने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय। आपण उजव्या बाजूने आलो होतो, आता या रस्त्याने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय। अशा प्रकारे आपण या गावातल्या रस्त्याने पुढे मार्गस्थ आहोत। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या मंदिराच्या बाजूलाच त्या ठिकाणी आश्रम स्थित आहे, पण अजून आपली वेळ झालेली नाही दुपारच्या विश्रांतीची, म्हणून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत। आता सकाळचे 10 वाजलेले आहेत। रामकृष्ण हरी नर्मदे हर। मंदिरापासून थोडंसं पुढे आल्यानंतर या चौकातून आपल्याला पहिल्याच चौकातून डाव्या बाजूला वळायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। डाव्या बाजूला वळाल्यानंतर या ठिकाणी जो आपला मुख्य रस्ता होता तो आपल्याला दिसलाय। या रस्त्याने आपल्याला आता उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। आता या मुख्य रस्त्याने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। परत पुढे 2 रस्ते दिसतायत, पण यातला उजव्या बाजूचा मुख्य रस्ता आहे, तर आपल्याला उजव्या बाजूला जायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक उजव्या बाजूला मार्ग जातोय, त्या उजव्या बाजूने न जाता या मुख्य रस्त्याने पुढे मार्गस्थ व्हायचंय। नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या अंजठा गावातील पाठीमागच्या चहाच्या दुकानात सगळ्या परिक्रमावासींना चाय प्रसादी त्यांनी दिलेली आहे, त्याचा स्वीकार करून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत। साधारण 16 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर अशा प्रकारचा एक फाटा आलेला आहे आपल्याला बाकानेर गावाच्या अलीकडे। तर तिथून आपल्याला डाव्या बाजूला खालच्या बाजूला जायचंय। या फाट्यावरून आपल्याला डाव्या बाजूला जायचंय, या मान मैयाच्या पुलावरून। रामकृष्ण हरी नर्मदे हर। अंजठा गावापासून साधारण 6 किलोमीटर आहे आणि गायत्री मंदिर करवली या ठिकाणापासून 16 किलोमीटर वरती हे बाकानेर गाव आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे। आणि या ठिकाणी ही मैया आहे, ही मान मैया आहे, आणि ही मैया सुद्धा नर्मदा मैयाला जाऊन भेटते। रामकृष्ण हरी नर्मदे हर। नमामि देवी नर्मदे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। त्या पुलावरून आपण पुढे आल्यानंतर या ठिकाणी बोर्ड लागलेला आहे बघा, खेडापती हनुमान मंदिर अन्नक्षेत्र बाकानेर। तर इथून आपल्याला डाव्या बाजूला जायचंय। या ठिकाणी डाव्या बाजूला सरळ जर बघितलं
तर त्या पिंपळाच्या झाडापाशी आपल्याला मंदिर दिसतंय. तर तिथं आपल्याला आता दुपारच्या विश्रांतीसाठी आपल्याला या ठिकाणी गाडीवरती त्यांनी आतमध्ये जायला सांगितलं होतं. पुढे आल्यानंतर बघा, या ठिकाणी डाव्या बाजूने जायचं नाहीये, तर इथं एक कमान दिसते आपल्याला ज्याच्यावरती नाव लिहिलेलं नाही काही. त्या कमानीतून आतमध्ये जायचंय. हे समोर दिसते तेच आश्रम आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी समोर मंदिर आहे. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. या ठिकाणी मंदिर आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी शिवलिंग स्थित आहे. आपण दर्शन घेऊयात शिवलिंगाचं. नंदी महाराजांच्या परवानगीने आपण आतमध्ये जाऊयात. प्राचीन असं शिवलिंग आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. माणमय्याच्या किनारी स्थित असणाऱ्या या खेडापती हनुमान मंदिराच्या बाहेरच प्रवेशद्वारापाशीच सुंदर असं प्राचीन शिवलिंग आहे. या ठिकाणी साधना करत बसल्यानंतर खूप शांततेचा अनुभव येतो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. समोरच या ठिकाणी हनुमान मंदिर आहे. खेडापती सरकार बाकानेर. आपण या ठिकाणी दर्शन घेऊयात. जय श्रीराम, जय हनुमान, जय बजरंगबली. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बाकनेर या गावातील खेडापती हनुमान मंदिराच्या जवळ स्थित असलेल्या आश्रमामध्ये आपण थोडा वेळ विश्रांती करून भोजन प्रसादी घेऊन आता आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. ज्या चौकातून आपण आतमध्ये आलो होतो तिथपर्यंत आपल्याला सरळ बाहेर जायचंय. काल आपल्याला श्री नंदकिशोर देशपांडे यांनी त्यांच्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त 1001 रुपये पाठवले होते. ते 1001 रुपये आपण या आश्रमामध्ये अन्नदानासाठी त्यांना सेवा म्हणून दिलेले आहेत. त्यांच्या पत्नींना सुषमा देशपांडे ताईंना वाढदिवसाच्या हार्दिक अशा शुभेच्छा आणि त्यांचं मनपूर्वक आभार. त्यांची नर्मदा परिक्रमा करण्याची जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण हो अशी आपण नर्मदा मैया चरणी प्रार्थना करूयात. त्याचबरोबर त्यांना सदैव सुख समाधान आणि आनंद याची प्राप्ती हो अशी आपण नर्मदा मैया चरणी प्रार्थना करून पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या कमानीतून आपण आत आलो होतो तिथूनच आपल्याला बाहेर जायचंय मुख्य रस्त्यापर्यंत. आता या मुख्य मार्गापर्यंत आपण आलोय. आता आपण उजवीकडून आलो होतो तर आता आपल्याला डावीकडे मार्गस्थ व्हायचंय. इथपासून ते मंदिर साधारण 300 मीटर आतमध्ये आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे ज्याने आता पुढं मार्गस्थ व्हायचंय आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 300-400 मीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक चौक लागलाय बाकानेर गावातला. या चौकातून आपल्याला उजवीकडे वळायचंय आता. रामकृष्ण हरी नर्मदे हर. उजवीकडे वळाल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे. मोठं मार्केट दिसतं या ठिकाणी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. चौकातून आपण उजवीकडे वळालो होतो. पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा मार्केटमध्ये जाण्याचा रस्ता आहे. हा फळांची वगैरे दुकान आहेत. तर तिथून आपल्याला सरळ मार्केटमध्ये गावात जायचं आहे आतमध्ये. म्हणजे हा सरळ रस्त्याने आपण बाहेर पडलो तर पलीकडे पुन्हा हा डांबरी रोड लागेल आपल्याला. पण हा थोडासा शॉर्टकटचा रस्ता आहे म्हणून आपण गावातून चाललोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदे हर. मार्केटच्या आतमध्ये आल्यानंतर हा जो मुख्य रस्ता आहे नर्मदे हर नर्मदे हर, तो मुख्य रस्ता आपल्याला ज्या पद्धतीने वळवेल त्याच मार्गाने आपल्याला आता पुढे जायचंय. साधारण अर्धा ते पाऊण किलोमीटर आपण सरळ मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी पुन्हा तो डांबरी रोड आलेला आहे. आता आपल्याला धनखेडी या गावाकडे मार्गस्थ व्हायचंय पुढं. इथं आल्यानंतर या ठिकाणी हा डांबरी पार करायचा आहे आणि थोडस डाव्या दिशेला बघा एक सिमेंटचा मार्ग आहे. तिथून आपल्याला सरळ पुढे डांबरी क्रॉस करून मार्गस्थ व्हायचंय. नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्गदर्शक बोर्ड या ठिकाणी लिहिलाय बघा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. आतमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे.
रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण अर्धा पाऊण किलोमीटर आपण या कच्च्या मार्गाने आल्यानंतर या ठिकाणी डांबरी रस्ता लागलेला आहे. त्या डांबरी रस्त्याने आपल्याला सरळ डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बाकानेर मधील हनुमान मंदिरातील आश्रमातून आपण साधारण 5 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी धनखेडी हे गाव लागलेलं आहे. या गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय लन्हेरा बुजुर्ग या गावाच्या दिशेने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. धनखेडी गावातून थोडंसं पुढं आल्यानंतर या ठिकाणी एक आडवा रस्ता लागलेला आहे. तर त्यातल्या उजव्या बाजूला आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. उजव्या बाजूला वळाल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्या ठिकाणाहून उजव्या बाजूला वळाल्यानंतर या ठिकाणी बायखेडा गावाचा बोर्ड लागलेला आहे. आपण तिथूनही या डांबरीच्या मुख्य रस्त्याने सरळ मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागच्या धनखेडी गावापासून साधारण 4 ते 4.5 किलोमीटर वरती लुनेरा बुजुर्ग हे गाव आलेलं आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. याही गावातून आपल्याला या प्रमुख रस्त्याने सरळ मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचं हे गाव आहे आणि या गावातल्या प्रमुख मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. या चौकात आल्यानंतर या ठिकाणी 2 रस्ते आहेत. त्यातल्या डाव्या मार्गाने आपण पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एक आडवा मार्ग लागलेला आहे. त्या मार्गाने आपल्याला डाव्या बाजूला जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या लुनेरा बुजुर्गच्या आश्रमात जर थांबायचं असेल तर या ठिकाणाहून उजवीकडे जावं लागतं आणि आपल्याला सरळ जर जायचं असेल तर इथून पुढे आपण सरळ मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गावातून थोडंसं पुढे आल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण अर्धा पाऊण किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणाहून आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय. बोर्ड लावलेला आहे माँ नर्मदा परिक्रमा मार्ग रामाधामा. तिथून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. तिथून आतमध्ये वळाल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. लुनेरा बुजुर्गच्या त्या चौकातून आपण उजवीकडे टर्न घेतल्यानंतर हा जो रोड लागलेला आहे हा थोडासा बारीक आहे पण डांबरी मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण साधारण या रस्त्याने 1 ते 1.25 किलोमीटर पुढे आलोय. पुढे आल्यानंतर बघा या ठिकाणी एक बोर्ड लागलेला आहे बालीपूर खुर्द 2 किलोमीटर. तर या बोर्डपासून जर आपण उजव्या बाजूला बघितलं तर एक कच्चा मार्ग गेलेला आहे. या कच्च्या मार्गाने आपल्याला जायचंय कारण हा जो डांबरी मार्ग आहे तो गोल फिरून पुन्हा पुढे येणार आहे आणि त्या पुन्हा पुढे आलेल्या मार्गाला आपण या कच्च्या रस्त्याने जाऊन भेटणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण बघा या डांबरी मार्गाला पुन्हा येऊन भेटलोय आणि आपण या डांबरी मार्गाने आता पुढे रामाधाम या गावाकडे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 1 ते 1.5 किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी ग्राम बालीपूर असा बोर्ड लागलेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. जे बालीपूर गाव मगाशी लागलं आपल्याला त्या गावातून साधारण अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा एक आडवा रस्ता लागतोय. त्यातल्या उजव्या बाजूला जायचं नाही आपल्याला तर या डाव्या बाजूने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण बालीपूर खुर्द या गावापर्यंत पोहोचलोय. मगाशी त्या बालीपूरच्या गावाच्या चौकातून डावीकडे वळाल्यानंतर साधारण अर्धा ते पाऊण किलोमीटर पुढे आल्यावरती या ठिकाणी बघा या घरापासून एक कच्चा रस्ता डावीकडे चाललाय. त्या कच्च्या रस्त्याने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हा रस्ता सुद्धा जातोय पण हा थोडासा शॉर्टकट आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या रस्त्याने पुढे मार्गस्थ होताना बघा असे आपल्याला उजव्या बाजूचे डाव्या बाजूचे मार्ग दिसतात पण आपण या रस्त्याने सरळ मार्गस्थ व्हायचंय. कुठंही वळायचं नाहीये. जर अडचण वाटली तर कोणीतरी येण्याची वाट बघायची आणि मग पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाला लागल्यापासून आपण सरळ सरळच मार्गस्थ होत आहोत. आता पुढे गेल्यानंतर बघा या ठिकाणी चौक लागलेला आहे. एक डावीकडे एक उजवीकडे मार्ग जातोय पण कुठल्याही मार्गाला वळायचं नाही. आपल्याला सरळ पुढे जायचंय.
पुढं जोपर्यंत डांबरी रोड लागत नाही आपल्याला तोपर्यंत कुठेच वळायचं नाही. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या कच्च्या मार्गाने पुढे मार्गस्थ असताना या ठिकाणी शेपूच्या झाडासारखी आपल्याला झाडं दिसतात आहे. ती बडीशेपची शेती आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या कच्च्या मार्गाने साधारण 2.5 ते 3.25 किलोमीटर आपण चालत आल्यानंतर या ठिकाणी डांबरी मार्ग लागलेला आहे. या डांबरीने आता आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या डांबरी मार्गाला लागल्यापासून साधारण 1.5 ते 2 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी रामाधामा गावाची हद्द लागायला सुरुवात झालेली आहे. अजून साधारण 1 किलोमीटर आपल्याला जायचंय. 5:45 वाजलेले आहेत. एक 10 ते 15 मिनिटात आपण पोहोचतो. इथं आश्रम आहे का नाही ते माहित नाही, पण एखादं मंदिर वगैरे असेल तर आज त्या ठिकाणी आपण विश्रांतीसाठी थांबण्याचा विचार करतोय. बघूयात आता आपल्याला काय भेटतंय ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागं बाबा पण आहेत आपल्या. या ठिकाणीच बघा आपण आलो इथं आणि रामाकुटी रामाधाम असं लिहिलेलं आहे. या ठिकाणी आज आपल्याला विश्रांतीसाठी थांबायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या 50व्या दिवसाच्या पडावामध्ये आपण एकूण 34 किलोमीटरचा टप्पा पार करून रामाधामा या गावातील रामकुटी या आश्रमामध्ये विश्रांतीसाठी थांबत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुन्हा भेटत उद्या पुढच्या पडावामध्ये. पाठीमागं दिसतंय तेच आश्रम आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर.